हॅपी संडे सगळ्यांना. संडेचा दिवस आणि सकाळचा चहा एकदम मस्त सकाळ झालेली आहे. आणि आज सकाळ सकाळी कधी नाही माहिती रिमोट फ्री होता, म्हटलं चला थोडेसे गाणी ऐकावी. पण कशाचं काय, मी गाणी ऐकत बसली पण याला माझी आठवण आली. आता हा म्हणजे माझा कुकर, तो लागला आतून हाक मारायला. तर आजचा आमचा बेत आहे मसाला डोसा. आता त्याच्यासाठी जी बटाट्याची भाजी बनवतेय त्याचे मी इथे तुम्हाला इन्ग्रेडियंट दाखवतेय सगळे. प्रत्येक ऑकेजनला केली जाणारी बटाट्याची भाजी ही थोडीशी वेगळीच असते, हो ना. आता मी इथं बनवतेय डोस्याची भाजी, जो मसाला असतो तो. त्यासाठी आधी फोडणीत बेसिक आपले जिरे, मोहरी, कढीपत्ता, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ घातली. ती थोडीशी फ्राय झाली की मग त्याच्यामध्ये कांदा टाकलाय. कांद्यासोबतच टाकलंय आलं आणि मिरची. मग सगळं छान फ्राय करून घेतलंय. थोडंसं मीठ घातलं, हिंग घातला आणि भरपूर अशी हळद घातली. जास्त हळद घातली की ब्राईट असा छान कलर येतो आपल्या भाजीला. मग त्यात थोडंसं पाणी ऍड केले. आता ही भाजी थोडीशी पातळ असते, जास्ती पण नाही. मग त्यात थोडंसं पाणी घातलंय आणि पाणी घातल्यानंतर मग थोडेसे मॅश केलेले बटाटे घातले. बटाटे इथं आपल्याला जास्ती मॅश करायचे नाहीयेत. सगळं एकत्र मिक्स केलं की 1-2 मिनिटं फक्त भाजीला वाफ काढली आणि कोथिंबीर टाकली, झाली आपली भाजी रेडी. आता बनवते मी डोसे. आता मी इथं नॉनस्टिक पॅन नाही वापरत आहे, माझा जो नेहमीचा जो तवा आहे तोच वापरते. पण त्याला प्रॉपर आधी टेम्पर करून घ्यावं लागतं, मगच तो आपल्याला डोसा वगैरे बनवण्यासाठी रेडी होतो. त्यासाठी आधी आपल्याला छान असं त्याला गरम करून घ्यायचं आहे. थोडंसं त्याला तेल लावायचं किंवा तूप लावायचं आणि थोडंसं गार पाणी शिंपडलं की आपला तवा रेडी होतो डोसे बनवायला. इथं माझे डोसे बनवून झालेत. आता डोसे असू देत किंवा काही असू दे, व्हरायटी तर व्हायलाच पाहिजे. आमच्याकडे तर एक नमुना कोणाला आवडतच नाही, प्रत्येकाची वेगळी वेगळी फरमाईश. कोणाला मसाला डोसा पाहिजे तर कोणाला स्पंज डोसा पाहिजे. तर मसाला डोस्यांबरोबरच मी हे छोटे छोटे स्पंज डोसे सुद्धा बनवून घेतले. तुमच्याकडे पण असेच सगळे फरमाईश करतात का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं रेडी आहे आपला मसाला डोसा. अशा प्रकारची बटाट्याची भाजी जर तुम्ही बनवत नसाल ना तर नक्की बनवून बघा, खूप छान लागते. अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळते ना तशी ही भाजी लागते. तुम्ही आज नाश्त्याला काय बनवलं होतं मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.